Welcome all in our today's lecture. So in this lecture we are discussing about various method for finding expansion of given function. Okay. आता बऱ्याचशा अशा मेथड आहेत पहा ज्याची मदत घेऊन आपण दिलेल्या फंक्शनचं एक्सपान्शन घेऊ शकतो. तर याच्यामधली पहिली मेथड आहे यूज ऑफ स्टँडर्ड एक्सपान्शन. लास्ट टाइम जे आपण बघितलेली स्टँडर्ड एक्सपान्शन आहे त्यांची मदत घेऊन दिलेल्या फंक्शनचं एक्सपान्शन लिहायचं. यूज ऑफ डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनची मदत घेऊन पण आपण एक्सपान्शन घेऊ शकतो. यूज ऑफ सबस्टिट्यूशन, पर्टिक्युलर सबस्टिट्यूशन करून आपल्याला एक्सपान्शन लिहिता येतं. यूज ऑफ कॉम्प्लेक्स नंबरची मदत घेऊन एक्सपान्शन लिहू शकतो. And we can also expand our function by using Leibniz theorem. Leibniz theorem ची मदत घेऊन पण ते एक्सपान्शन आपल्याला घेता येतं. या मेथड्स का डेव्हलप झालेल्या आहेत तर बरीचशी अशी फंक्शन असतात की ज्याचं एक्सपान्शन आपण मॅक्लॅरिन्सने लिहिणं थोडं अवघड जातं. त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणं क्रिटिकल होतं. त्याच्यामुळे मॅक्लॅरिन्स थिअरम यूज करणं थोडं कठीण होतं. त्याच्यामुळे या मेथड आपण यूज करत असतो. तर याच्यातली पहिली मेथड आपण बघणार आहोत यूज ऑफ स्टँडर्ड एक्सपान्शन्स. याच्यासाठी आपल्याला स्टँडर्ड एक्सपान्शन माहित असणं गरजेचं आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल इज एक्सपांड 1 plus x bracket raised to 1 upon x up to the terms containing x square. x square ची टर्म येईपर्यंत त्याला एक्सपांड करायचं. पुढच्या टर्म आपल्याला माहित नसतील तरी काही प्रॉब्लेम नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल राइट गिवन फंक्शन. सो हियर f of x is 1 plus x bracket raised to 1 upon x. पण अशा फंक्शनसाठी कुठलंही आपल्याकडे स्टँडर्ड एक्सपान्शन नाही. ओके. तर इथं बेसला पण x चं फंक्शन आहे, पॉवरला पण x चं फंक्शन आहे पहा. ओके. अशा केसमध्ये आपण इंडिटरमिनेट फॉर्म मध्ये काय केलं होतं तर लॉग घेतला होता. सिमिलरली इथं पण आपल्याला लॉग घ्यायचा आहे कारण पॉवरला पण एकच फंक्शन आहे. सो log of f of x is equal to we get log of 1 plus x bracket raised to 1 upon x. ओके. आणि मग या ठिकाणी लॉगची प्रॉपर्टी यूज करायची. पॉवरला एखादं फंक्शन असेल, एखादी टर्म असेल तर ती लॉग मध्ये पुढे मल्टिप्लाय होते त्या log of 1 plus x. Okay, since log of m raised to n is equal to n log m. So using the standard formula of log m. Okay, and now this is equal to this 1 upon x. As it is, we know the expansion of log 1 plus x. 1 plus x मध्ये काय होतं तर 1 च्या पॉवर टर्म येतात. x square divided by 2, x cube divided by 3, x raised to 4 divided by 4 and so on. आणि अल्टरनेटिव्ह याला प्लस मायनस साइन येतो. पहिल्याला प्लस, दुसऱ्याला मायनस, प्लस मायनस प्लस अँड सो. सो युजिंग एक्सपान्शन ऑफ log 1 plus x. log 1 plus x चे एक्सपान्शन आपण या ठिकाणी हे यूज केलेलं आहे. ओके. आता हे 1 plus 1 upon x ने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करायचं तर ते काय होईल, इथं मल्टिप्लाय केलं तर होईल ते 1 एक x कॅन्सल होईल. बरोबर. 1 upon x into x 1 1 upon x into x square upon 2 become minus x upon 2. x ने प्रत्येक टर्मला डिवाइड आपण करणार आहोत कारण प्रत्येकाची तिथं काय आहे बेरीज वजाबाकी आहे. या टर्मने आतमध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये प्रत्येकाला मल्टिप्लाय होईल 1 upon x म्हणजे x ची पॉवर प्रत्येक वेळेस एक एक ने कमी होईल. प्लस इथे येईल x square upon 3 then minus x raised to 3 upon 4 plus and so on. ओके. लक्षात आलं सर्वांच्या? ब्रॅकेट टाकायची गरज नाही. सो दिस इज अवर एक्सपान्शन and now this is expansion of log of f of x. But our requirement is to find expansion of f of x. आपल्याला log नको आहे. मग log घालवण्यासाठी आपण काय करणार आहोत, एक्सपोनेन्शियल फंक्शन अप्लाय करणार आहोत. log f of x e raised to log f of x. So this is equal to e raised to 1 minus x upon 2 plus x square upon 3 minus x cube upon 4 plus and so on. Okay. एक्सपोनेन्शियल फंक्शन साठी आपल्याकडे एक्सपान्शन आहे, स्टँडर्ड एक्सपान्शन आहे e रेज टू x. पण या ठिकाणी फक्त x चं फंक्शन नाही तर कॉन्स्टंट पण आलेला तर तो कॉन्स्टंट मी सेपरेट करतो. e रेज टू 1 into e रेज टू minus x upon 2 plus x square upon 3 minus x raised to 3 divided by 4 plus and so on. Okay, since a raised to m plus n become a raised to m into a raised to n. पॉवरची जर बेरीज असेल तर बेस एकदाच येतो आणि पॉवर सेपरेट होते. ओके. या पद्धतीने एक्सपान्शन केलेलं आहे. सो दिस इज इक्वल टू e raised to 1 is e into e raised to this function becomes z. Since z is equal to minus x upon 2
plus x square upon 3 minus x cube upon 4 and so on. Okay, त्याच्याऐवजी मी z रिप्लेस केला फॉर सिम्प्लिसिटी. And now use expansion of e raised to x. ते काय असते 1 plus x असते, पण x म्हणजे या ठिकाणी z आहे. So 1 plus z square upon 2 factorial plus z cube upon 3 factorial plus and so on. Okay, तर या पद्धतीने एक्सपान्शन आलेलं आहे. सो दिस इज इक्वल टू e into bracket this one as it is plus instead of z replace original function which is minus x upon 2 plus x square upon 3 minus and so on. x square पॉवर पर्यंतच्याच टर्म मी लिहितोय कारण आपल्याला एक्सपान्शन कुठपर्यंत जायचंय कंटेनिंग x square पर्यंत आपल्याला जायचंय. ओके, त्याच्यामुळे x square पेक्षा मोठी पॉवर असणारे टर्म मी घेत नाही. पुढे काय करायचंय ब्रॅकेटचा स्क्वेअर पाहिजे आपल्याला, तर मी परत याच्यातली एक टर्म कमी करणार आहे. म्हणजे काय मायनस एक्स अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. ओके, आणि क्यूबची टर्म घ्यायची गरज नाही कारण आपल्याला एक्सपान्शन कुठपर्यंत जायचंय एक्स स्क्वेअर पर्यंत. ठीक आहे, या पद्धतीने लॉजिक लक्षात ठेवा. जेवढ्या पॉवर पर्यंत आपल्याला एक्सपान्शन करायचंय तेवढ्याच टर्म घ्यायच्या, त्याच्या पुढच्या टर्म घ्यायच्या नाही. एक्स स्क्वेअर पर्यंत जायचं होतं म्हणून एक्स स्क्वेअरच्या टर्मला मी थांबलो पुढे डॅश डॅश दिसली. ओके, एक्स क्यूब पर्यंत आपल्याला पाहिजे असतं तर मी एक्स क्यूबची टर्म घेतली असती आणि पुढे अँड सो ऑन केलं असतं. ठीक आहे, पुढे घेताना परत ती एक टर्म याच्यातली मी कमी केली असती, त्याच्या पुढे जाताना परत त्याच्यातली एक टर्म मी कमी केली असते. अशा पद्धतीने एक एक टर्म कमी करत जायचं आहे. ओके, जशी पॉवर वाढेल प्लस अँड सो ऑन. नाव सिम्प्लिफाय दिस वी गेट e into bracket 1 minus plus into minus minus x upon 2 plus x square upon 3. Okay, then next term is plus into minus, sorry, square of minus is plus into plus is plus, square of x is x square divided by factorial of 2 is 2 into square of 2 is 4 into 2 is 8. Okay, लक्षात घ्या इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 ला मल्टिप्लाय हे 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 4 into 2 8 प्लस अँड सो. आता पॉवर सेम असणारे दोन टर्म आहेत स्क्वेअरचे, त्यांची ऍडिशन करून घ्यायची. e as it is 1 minus x upon 2 as it is. हे झालं. एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, या दोघांचं सिम्प्लिफिकेशन घ्यायचं आपल्याला. एकच गुणाकार करा. 8x square plus 3x square become plus 11x square and divided by 8 into 3 is 24 plus and so. So in that way we get required expansion of our function. या ठिकाणी e आणि log कॅन्सल होतोय आणि आपलं फंक्शन होतंय f of x. Okay, so this is the required expansion of our function 1 plus x bracket raised to 1 upon x using standard expansion. दोन स्टँडर्ड एक्सपान्शन यूज केली, log 1 plus x आणि त्याच्यानंतर e raised to x. ओके, पहिली मेथड यूज करून सॉल्व करण्याचं आपलं दुसरं एक्झाम्पल आहे पहा. show that e raised to x cos x is equal to this 1 plus x square upon 2 minus x cube upon 3 minus 11x raised to 4 upon 24 and so on. ओके, तर या ठिकाणी आपल्याला स्टँडर्ड एक्सपान्शन यूज करायचे. युजिंग स्टँडर्ड एक्सपान्शन वी वॉन्ट टू शो दिस इक्वेशन. ओके, सो फर्स्ट कन्सिडर LHS सिम्प्लिफाय करू शकतो, ती LHS मी घेतलेली आहे. तर या ठिकाणी e च्या पॉवरला पहा x cos x आहे. e च्या पॉवरला फक्त x असताना आपण सिम्प्लिफिकेशन केलं होतं. या ठिकाणी काय आहे x cos x आहे. याला मी म्हणतो इक्वेशन 1. ओके, किंवा तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी याला सिम्प्लिफाय केलं तरी सुद्धा चालू शकते. आय विल राईट डायरेक्टली. सो दिस इज इक्वल टू e raised to x as it is. Expansion of cos x is 1 minus x square upon 2 factorial plus x raised to 4 upon 4 factorial minus and so on. बरोबर, cos x फंक्शन असेल तर एकच्या इवन पॉवर असतात आणि जी पॉवर आहे त्याच्याच फॅक्टोरियलने डिवाइड करतो आणि अल्टरनेटिव्ह प्लस मायनस साइन देत असतो. पहिली टर्म येते 1. सो इन दॅट वे वी गेट e raised to, या x ने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर x ची पॉवर 1 ने वाढेल. 1 into x होईल x minus x square into x होईल x cube divided by 2 factorial plus x raised to 5 divided by 4 factorial plus and so on, minus and so on. So this is power of e. Since expansion of cos x is equal to 1
minus x square upon 2 factorial plus x raised to 4 upon 4 factorial minus x raised to 6 upon 6 factorial plus and so on. Okay, cos x चे expansion आपल्याला माहित आहे. Now use expansion of e raised to this function. So this is equal to, we know that expansion of this e raised to function. So I will write this expansion here, since e raised to x is equal to 1 plus x square upon 2 factorial plus x cube upon 3 factorial plus and so on. Now use this expansion. So here instead of x, this total function is present. So I will write this as 1 as it is as per expansion plus x. So x means this total expansion. So this expansion is, I will write in bracket x minus x cube upon 2 factorial plus x raised to 5 and so on. Okay, पुढच्या टर्म मी लिहित नाही कारण आपल्याला एक्सपान्शन कुठपर्यंत हवं आहे, x raised to power 4 पर्यंतच एक्सपान्शन आपल्याला हवं आहे. Then plus 1 upon 2 factorial constant as it is into power of x is 2. x ची पॉवर काय घ्यायची, 2 घ्यायची. ओके, या ठिकाणी पण मी परत x म्हणजे हा टोटल एक्सपान्शन आहे, या ठिकाणी पण परत मी पहिल्या दोनच टर्म लिहितो, x minus x cube upon 2 factorial, okay, plus and so on, bracket square. Next term is plus 1 upon 3 factorial into cube of x. X is this total derivation, so x minus x raised to 3 upon 2 factorial plus and so on, bracket raised to 3, then plus, next is 1 upon 4 factorial. Next term काय असणार आहे, x raised to 4 upon 4 factorial. Instead of x, we have given this equation x minus and so on, bracket raised to 4 plus and so on. ओके, आणि मग पुढच्या सगळ्या टर्म येतील. या पद्धतीने हे एक्सपान्शन आपण जे आहे ते यूज केलेलं आहे. हे मी खाली लिहितो, since e raised to x is equal to 1 plus x square upon 2 factorial plus x cube upon 3 factorial plus x raised to 4 upon 4 factorial plus and so on, using this expansion. Okay, and now simplify this. 1 plus x minus x cube upon 2 factorial. पुढच्या टर्म लिहायच्या नाहीत कारण पुढच्या टर्मची पॉवर किती आहे, 4 पेक्षा मोठी आहे. Then this plus 1 upon 2 factorial is 2 into bracket, याचा स्क्वेअर सिम्प्लिफाय करायचा आहे आपल्याला. ओके, या दोन टर्म कन्सिडर करायच्या आणि a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर, a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला यूज करायचा. a चा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर म्हणजे x क्यूब अपॉन 2 चा स्क्वेअर, then minus 2 टाइम a into b. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. then याचा क्यूब पाहिजे आपल्याला, सो प्लस 1 अपॉन 6 into ब्रॅकेट, परत त्या दोनच टर्म कन्सिडर करायच्यात आणि त्याचा क्यूब घ्यायचा आहे. a मायनस b ब्रॅकेट क्यूब आपल्याला माहित आहे, a मायनस b ब्रॅकेट क्यूब काय असतं, a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. ओके, या पद्धतीने त्याचं एक्सपान्शन येत असतं. तर हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे. मी खाली लिहितो ते प्लस 1 upon 3 factorial is 6 into bracket, या ठिकाणी a म्हणजे x आहे आणि b म्हणजे x cube upon 2 factorial means 2 आहे. सो a चा क्यूब म्हणजे x चा क्यूब मायनस 3 टाइम a चा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर, त्याला मल्टिप्लाय b आहे x cube upon 2, सो x cube upon 2 प्लस पुढे 3ab स्क्वेअर असते, 3ab स्क्वेअर, तर ते होणार आहे प्लस 3 a म्हणजे x, b म्हणजे x cube upon 2 त्याचा स्क्वेअर प्लस b स्क्वेअर means b cube means x cube divided by 2 its cube plus next term is 1 upon 4 factorial means 24 into x raised to 4 plus and so on. ओके, आता याला सिम्प्लिफाय करायचं तर काय होऊन जाईल, हे 1 हे परत एक्सप्लेन करतोय का मी, e raised to x चे एक्सपेन्शन यूज केलंय, e च्या पॉवरला जो आहे तो म्हणजे x,
या ठिकाणी x म्हणजे हा टोटल ब्रॅकेट आहे. तर या एक्सपान्शन मध्ये x जिथं जिथं आहे तिथं हे टोटल एक्सपान्शन मी यूज केलेलं आहे. ओके, 1 प्लस x म्हणजे ब्रॅकेट प्लस 1/2 फॅक्टोरियल म्हणजे x चा स्क्वेअर म्हणजे या ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस अँड सो ऑन फोर्थ पॉवर पर्यंतच्या टर्म लिहिली. आपल्या एक्सपान्शन मध्ये आपल्याला फोर्थ पॉवर टर्म पर्यंतच एक्सटेंड करायचा आहे. आता याला मी सिम्प्लिफाय करतोय. पुढे सिम्प्लिफाय केलं, पॉवर स्क्वेअर घेतला, या दोघांचा ब्रॅकेट स्क्वेअर a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला माहित आहे आपल्याला, तो इथं यूज केला. इथं दोघांची वजाबाकी आहे त्याचा क्यूब आहे. a मायनस b ब्रॅकेट क्यूब फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. a मायनस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब हा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज केला. इव्हन हे यूज करत असताना जिथे 4 पेक्षा मोठ्या पॉवर टर्म येतात त्या नाही लिहिल्या तरी चालू शकतात, पण मी लिहिलेलं आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, पुढे एक्सपान्शन येऊन जाईल पाहिजे इक्वल टू 1 प्लस हा x आहे तसा मायनस x क्यूब डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजे 2. आता या ठिकाणी याची पॉवर येते का 3 into 2 6. आपल्याला फोर्थ पॉवर पर्यंत जायचं म्हणजे ही टर्म घ्यायची गरज आहे. याची पॉवर येते 4 म्हणजे ही टर्म घ्यायची. या 1/2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर ते होईल प्लस x स्क्वेअर अपॉन 2, याला मल्टिप्लाय 1/2 x स्क्वेअर अपॉन 2. ही टर्म येणार नाही कारण पॉवर 4 पेक्षा मोठी आहे. या टर्मला 1/2 ने मल्टिप्लाय केलं 2 आणि 2 कॅन्सल होईल आणि उरेल मायनस x raised to 4 upon 3 x into x cube become x raised to 4 divided by 3 as याच्यामध्ये या दोन्ही टर्म येणार नाहीत, तिन्ही टर्म येणार नाहीत कारण त्यांची पॉवर 4 पेक्षा मोठी जाते. म्हणजे एकच टर्म राहिली याच्यातली, त्याला मल्टिप्लाय 1/6 सो प्लस x क्यूब अपॉन 6 आणि ही पण एकच टर्म राहणार आहे प्लस x raised to 4 upon 24 प्लस अँड सो ऑन. पुढच्या टर्म आहेत नाही असं नाही, आहेत फक्त आपल्याला त्या लिहायची गरज नाही आणि त्याचं सिम्प्लिफिकेशन करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आपल्याला जायचंय कुठपर्यंत x raised to 4 पर्यंतच्याच टर्म आपल्याला लिहायच्या आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी सेम पॉवर टर्म असणारे x चे जे टर्म आहेत त्यांची बेरीज वजाबाकी करून घ्यायची. x ची पॉवर 1 असणारी एकच टर्म आहे सो 1 प्लस x. पॉवर 2 असणारी सुद्धा एकच टर्म आहे सो प्लस x स्क्वेअर अपॉन 2. पॉवर 3 असणाऱ्या दोन टर्म आहेत, इथे एक आणि इथे एक. ओके, तर या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 6 आहे. डिनॉमिनेटर सेम करा. 6 इथं येण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल. सो मायनस 3x क्यूब प्लस x क्यूब बिकम मायनस 2x क्यूब डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सेम केला होता 6 एकदाच. इथं 2 आहे, इथं 24 आहे. सेम करण्यासाठी 12 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सॉरी, ही टर्म 12 ने 8 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथं 24 आहे, इथं 3 आहे. 8 into 3 become 24. So multiply and divide by 8. इथं 8 ने मल्टिप्लाय केलं मायनस 8 x raised to 4 आलं आणि इथं प्लस x raised to 4 ते आलं मायनस 7 x raised to 4 डिवायडेड बाय 24 प्लस अँड सो. हे मॅच होतंय का बघून घ्यायचं. 1 आहे प्लस x आहे x स्क्वेअर अपॉन 2 आहे मायनस x क्यूब अपॉन 3 आहे का दिसत नाही पण आहे, 2 चा भाग जातो. ओके, आणि 11 x raised to 4 upon 24 येते का 11 येते. या ठिकाणी इथे काहीतरी गडबड झालेली आहे आपली प्लस मायनस साइन मध्ये, तर ते एकदा चेक करून घ्यायचं. या ठिकाणी 2 फॅक्टोरियल आहे पण इथं 3 लिहिलं गेलंय. सो दिस इज 2 फॅक्टोरियल मीन्स 2. सो वी गेट दिस टर्म बिकम 2. या ठिकाणी 2 येते का इथं डिवायडेड बाय 2 पाहिजे. ओके, तेवढा एक प्रॉब्लेम इथं झाला. आता 2 घेतलेला आहे पण आता इथं 12 ने मल्टिप्लाय करायचंय. 12 मगच इथं 24 येईल. मायनस 12 प्लस 1 बिकम मायनस 11 आणि आता हे करेक्ट झालेलं आहे. सो इन दॅट वे वी गेट अवर रिक्वायर्ड रिझल्ट. ओके, एकदा व्यवस्थित बघून घ्या. Now try to solve one more example using standard expansion. So example is that show that log of this function is equal to log 2 plus x square upon 2 minus x raised to 4 upon 12 plus x raised to 6 upon 45 plus and so on. म्हणजे आपल्याला x raised to 6 पर्यंत याला एक्सपांड करायचं आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. सुरुवातीला हे फंक्शन सिम्प्लिफाय करूया. लॉग फंक्शनसाठी log of 1 plus x साठीचं एक्सपान्शन आहे आपल्याकडे किंवा 1 minus x साठीचं आहे. इथे एक्सपोनेन्शियल फंक्शन आलेले. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल सिम्प्लिफाय दिस. सो वी गेट log of divide separately by e raised to x, we get 1 upon e raised to x plus e raised to 2x divided by e raised to x. So in that way we get log of e raised to minus x. हे पॉवर फंक्शन वरती आलं, पॉवरचं साइन चेंज झालं.
इथं एक पॉवर कमी होणार आहे कारण बेस सेम आहे ई आणि क्वोशंट आहे म्हणजे पॉवरची वजाबाकी होईल 2x minus x is e raised to x. And now I will divide and multiply this by 2. So we get log of 2 into bracket e raised to minus x plus e raised to x divided by 2. Purposefully I have multiplied by 2 because I know that e raised to x plus e raised to minus x divided by 2 is hyperbolic cos function of x. ओके ईच्या पॉवरला एकदा प्लस आणि एकदा मायनस टर्म असेल सेम टर्म तर ती कॉस हायपरबोलिकच्या अँगलला येते आणि इथं डिवाइडेड बाय 2 असलं पाहिजे. त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण या ठिकाणी यूज करू शकतो. सो वी गेट लॉग ऑफ 2 into cos hyperbolic x function. Okay, and now we know that in multiplication, under multiplication log will separate, so we get log 2 plus log of cos hyperbolic x. Since log m into n is equal to log m plus log n. Okay, so using this formula of logarithm, and now this is equal to log 2 constant as it is plus we know that the standard expansion of hyperbolic cos x. So I will use this here. So log of expansion of hyperbolic cos x is 1 plus x square divided by 2 factorial plus x raised to 4 divided by 4 factorial plus x raised to 6 divided by 6 factorial plus and so on. Since hyperbolic cos x expansion become 1 plus even power term असतात ना आणि जी पॉवर आहे त्याचं फॅक्टोरियल खाली येतं प्लस अँड सो हे स्टँडर्ड एक्सपान्शन आपल्याला माहिती आहे जे या ठिकाणी आपण यूज केलं. सो दिस इज इक्वल टू log 2 constant as it is and now use expansion of log of 1 plus x. What is that expansion? So we know that expansion of log of 1 plus x is, I will write here, since log of 1 plus x is equal to x minus x square upon 2 plus x cube upon 3 minus x raised to 4 upon 4 plus and so alternating plus minus sign येतं पण मध्ये जर प्लस साइन असेल आणि मध्ये मायनस साइन असेल तर थ्रूआउट मायनस साइन असतं. So we get log expansion of, now here this expansion power terms of x, its addition works as an x. So we get expansion become x. So x is this power term of x, that means x square upon 2 factorial which is 2. I will write this 2 factorial, then x raised to 4 upon 4 factorial plus x raised to 6 upon 6 factorial plus and so on. The next term is minus 1 upon 2 into square of x. आता याच्यातली एक टर्म कमी, प्रत्येक वेळेस एक एक टर्म कमी करत जायचं. So we get x square upon 2 factorial plus x raised to 4 upon 4 factorial plus and so on bracket square. The next term is plus 1 upon 3 into cube of x. परत याच्यातली एक टर्म कमी केली. So what is remaining? One single term is remaining, x square upon 2 factorial plus and so on bracket raised to 3 plus and so on. अजून एक टर्म एलिमिनेट केली तर पुढे एकही टर्म राहत नाही, त्याच्यामुळे पुढच्या टर्म मी लिहित नाही, हे एक्सपान्शन यूज केलेलं आहे. सो दिस इज इक्वल टू log 2 as it is. Now this all terms are as it is. X square upon 2 factorial is 2 plus x raised to 4 upon 4 factorial is 24 plus x raised to 6 upon 6 factorial is 6 into 5 into 24. Okay, किंवा 6 into 5 into 4 factorial असं लिहिलं तरी चालेल त्याला. Then minus 1 upon 2 as it is. Taking square of addition of these two terms using formula a plus b bracket square. So we get square of x square upon 2 factorial plus 2 times x square upon 2 factorial into x raised to 4 upon 4 factorial plus and so on. Okay, bracket complete.
पुढे बी स्क्वेअरची टर्म मी लिहिली नाही, कारण हा म्हणजे बी स्क्वेअर आहे, याचा स्क्वेअर केला तर एक्स रेज टू 4 चा स्क्वेअर, 4 इंटू 2 8, आणि आपल्याला 8 पर्यंत जायचंच नाही, आपल्याला फक्त 6 पर्यंत जायचं. इथं सिंगल टर्म आहे त्याचा क्यूब आहे, सो प्लस 1/3 cube of x square is x raised to 6 divided by 2 factorial is 2, cube of 2 is 8 plus and so. ओके, या पद्धतीने एक्सपान्शन आलेलं आहे. आता याला थोडंसं सिम्प्लिफाय करावं लागेल जेणेकरून आपल्याला फायनल आन्सर मिळून जाईल. सो आय विल सिम्प्लिफाय दिस हियर. So next simplification become, this is equal to log 2 then plus x square upon 2, next term is plus x raised to 4 upon 24 plus x raised to 6 divided by 6 into 5 into 4 factorial is 24, split केलेले 6 factorial ला, then minus this x square upon 2 factorial, 2 factorial means 2. Okay, I will write this simply 2. This becomes 24. Okay, so we get x square upon 4 into 1 upon 2 is x raised to 4 upon 8. Next term, this 2 will get cancelled. This 2 will get cancelled. 24 into 2 is 48 into x raised to 6 divided by 48. And last term become plus x raised to 6 divided by 24 plus and so. Okay, the same power term असणाऱ्या टर्मची ऍडिशन करून घ्यायची. सो log 2 as it is प्लस पॉवर 2 असणारी एकच टर्म आहे x square upon 2 as it is. त्या दोन टर्म तर झाल्या. x raised to 4 पॉवर असणारी टर्म, क्यूबची टर्म नाहीच आहे याच्यामध्ये, 4 असणारी एक टर्म आहे, ही एक टर्म आहे. दोघाचा बेस सेम करण्यासाठी 24 आहे, इथं 8 आहे, 3 ने मल्टिप्लाय डिवाइड करावे. 3 ने मल्टिप्लाय केलं तर -2 x raised to 4, बरोबर. 3x raised to 4 प्लस x raised to 4 become 2x raised to 4 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर सेम करून घेतलेला आहे 24, सो डिवाइडेड बाय 24. या ठिकाणी वेगवेगळे डिनॉमिनेटर आलेले आहेत पहा, इथं 2 चा भाग जाणार आहे आणि बरोबर ही टर्म आपल्याला भेटेल. आणि आता इथं थोडंसं सिम्प्लिफाय करावं लागेल. सो simplification become, I will simplify this 2, write this as it is, x raised to 6 divided by, I will take multiplication of these three terms, or I will write this as 6 become 3 into 2, so I will write 15 into 48. Okay, yala simplify केलं. Now here is 24, here is 14. So multiply and divide this term by 2. Then denominator becomes same, 48. So 2x cube plus x cube become 3. 2x raised to 6 into x raised to 6 become 3x raised to 6 plus and so on. Okay. And now further simplification, we get this is equal to log 2 as it is plus x square upon 2 as it is minus this become x raised to 4 upon 12 plus, now multiply and divide this term by 15 for same denominator, we get 15 into 48 denominator. So multiply by 15, 15 into 3 is 45, 45 x raised to 6 plus x raised to 6 become 46 x raised to 6 plus and so on. Now finally we get log 2 plus x square upon 2 minus x raised to 4 upon 12 plus, after simplifying this, what we get, somewhere is minus sign, so here is minus sign, so multiplying this minus sign inside the bracket, this term will become minus, this is also minus term, so this is negative term,
and this term is also negative. Minus sign is there. Okay, correct it. So in that way we get multiplying this by 2, we get a single term, term 1, and then multiply this equation by 15 and dividing by 50. Okay, multiply 15 and dividing by 15. So we get 15 plus 1 is 16. And now this becomes 3. We get finally x raised to 6 upon 45 plus and so on. Okay, स्मॉल करेक्शन होतं का या ठिकाणी इथं आपलं साइन चुकलं होतं, मायनस पाहिजे होतं, हे मायनस साइन ब्रॅकेटच्या आतमध्ये जाणार, हे प्लस आहे मायनस होईल, हे प्लस आहे मायनस होईल, त्यामुळे निगेटिव्ह टर्म झाली, ही पण निगेटिव्ह टर्म होणार आहे, लास्टची टर्म पॉझिटिव्ह आहे. ओके, सो इन दॅट वे वी गेट रिक्वायर्ड रिझल्ट. You should try to solve these two examples at home. So first example is to show that e raised to x is equal to this derivation. So here use expansion of e raised to x, which is 1 plus x plus x square upon 2 factorial plus x cube upon 3 factorial and so on, and then separate this power 1 and remaining power. Okay, so we get e raised to 1 into e raised to this remaining expansion of x, and again use this expansion for this second exponential function. Keep this e as it is. Okay, you get your required result. Now in second example we have given, we want to expand under root 1 plus sin x up to x raised to 6. याचा आन्सर दिलेला आहे या ठिकाणी. हे जे फंक्शन आहे त्याला f of x मानायचं आहे. रूट मध्ये पण याच्यासाठी कुठलाही स्टँडर्ड एक्सपान्शन आपल्याकडे नाही आहे, तर आपण काय केलेलं आहे, 1 plus sin x ला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला यूज करून लिहिलेलं आहे. 1 च्या ऐवजी मी लिहिलं sin square x upon 2 plus cos square x upon 2, आणि sin x च्या ऐवजी लिहिलं 2 sin x upon 2 into cos x upon 2. इथे x upon 2 अँगल काय घेतला, तर sin x चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, sin 2 थीटा चा फॉर्म्युला आहे 2 sin theta into cos theta. म्हणजे इकडचा जो अँगल आहे त्याचा हाफ अँगल राईट साइडला होतो. मग इथं x आहे तर त्याचा हाफ अँगल या साइडला येईल, म्हणजे x upon 2 येईल. त्याच्यामुळे या ठिकाणी x upon 2 आलेला आहे, आणि म्हणून या ठिकाणी पण मी काय घेतलेला आहे, अँगल घेतलेला x upon 2 घेतलेला आहे. ओके, फॉर फर्दर सिम्प्लिसिटी. मग आता हा जो आहे, हे जे इक्वेशन आहे ते a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab मध्ये बसते, ते असते a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी a म्हणजे sin x upon 2 आहे, b म्हणजे cos x upon 2 आहे, त्याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार आहे. मग या ठिकाणी हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतो आणि हे फंक्शन होतं. आपल्याला sin x आणि cos x चे एक्सपेन्शन माहित आहे. या ठिकाणी आले काय, sin x upon 2 आणि cos x upon 2 आले. हे जे sin x आणि cos x चे एक्सपेन्शन आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचंय, x च्या ऐवजी जिथं जिथं x आहे तिथं x upon 2 रिप्लेस करायचं. याच्यामध्ये पण जिथं जिथं x आहे त्या ठिकाणी x upon 2 रिप्लेस करायचे, आणि त्याला थोडं सिम्प्लिफाय केलं की आपला रिक्वायर्ड रिझल्ट जो आहे तो आपल्याला मिळून जाईल. तर एकदम इझिली तुम्ही हे दोन एक्झाम्पल घरी सॉल्व्ह करू शकता. याच्यासाठी ट्राय करा. ओके, थँक्यू.